मी सविता माळी, जयश्री आय टी गुरुकुल आणि पेस आय टी मेडिकल याची संचालिका. आज या वर्षाचा जो जेई मेन्सचा रिझल्ट आला आहे त्याच्यात नील झवरचे 99.69% जेई मेन्स जानेवारीच्या अटेम्प्टमध्ये आले आहे. आणि माझ्या इन्स्टिट्यूटचा हा आत्तापर्यंतच्या 10 वर्षातला हा जो रिझल्ट आहे हा जानेवारीच्या अटेम्प्टचा सगळ्यात मोठा रिझल्ट. तो मी आज खूप आनंदात आहे की नील झवरने असा रिझल्ट इथे घेऊन आला आहे. त्याचबरोबर ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं आहे. जर समजा तुम्ही माझा दुसरा रिझल्ट पाहिला तर दुसरा रिझल्ट जो आहे तो ओम संदीप पाटील या विद्यार्थ्याने इथे 99.20 हे मार्क्स घेऊन आलेला आहे. याची पर्सेंटाईल 99.20 आहे. आणि त्याचबरोबर त्याचा जो केमिस्ट्री ऑलिम्पियाडचा जो रिझल्ट आहे, केमिस्ट्री ऑलिम्पियाड, ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड या दोघेही ऑलिम्पियाड IAPTच्या इंटरनॅशनल लेवलच्या ऑलिम्पियाडसाठी सर्टिफिकेटसाठी ते क्वालिफाईड आहे. आणि या रिझल्टमध्ये त्याला 1% स्टेट टॉपरचं सर्टिफिकेट यावर्षी घोषित झालेलं आहे. सो मी खूप आनंदित आहे की असे रिझल्ट मुलांनी माझ्या ह्या सेंटरला एका नेक्स्ट लेवलला जाऊन पोहोचवलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर फर्स्ट NIT टॉप ब्रांच यांना ॲक्च्युली मिळालेली आहे. सो असा रिझल्ट माझ्या सेंटरमधून आलेला आहे. 16 विद्यार्थ्यांनी 90% वरती इतका चांगला रिझल्ट घेऊन आले. 90% वरती जेई मेन्समध्येच अटेम्प्ट आहे. त्यांना मी एक ॲडवाईस देऊ इच्छिते, म्हणजे जे माझ्याकडे शिकतात किंवा जे बाहेर पण वर्क करता आहेत तर त्यांना मी एक ॲडवाईस, तुम्ही सरळ नेक्स्ट मेन्स आणि जेई ॲडव्हान्सचं प्रिपरेशन चालू करा. जर तुम्ही 2 वर्ष जेई ॲडव्हान्सचं प्रिपरेशन केलं असेल तर जी काही रँक तुमची जेई मेन्सची येईल त्याच्यापेक्षा थोडी बेटर रँक तुमची ॲडव्हान्सची जाणार. आणि हे 100% असतं. जसं मी परत एकदा सांगू इच्छिते की जर समजा तुमचा जेई मेन्सची एक रँक आली, सपोज तुमची 2000 रँक आली आहे जेई मेन्सची, तर तुम्ही जे मुलं 95% वरती आहेत त्या मुलांची 50%ने रँक जी आहे ती इम्प्रूव्ह होते जेई मेन्सच्या रँकपेक्षा जेई ॲडव्हान्सची रँक. त्यांनी खूप चांगल्या लेवलला जर समजा जेई सेकंड मेन्सचा प्रिपरेशन केलं तर तुम्ही एक रेंजला येऊन जाणार, तुम्ही एक प्रॉपर रेंजला येऊन जाणार. आणि तुम्हाला पण सेकंड मेन्सला टॉप टियर जे फर्स्ट इयर NIT आणि टॉप ब्रांच जी आहे ती ऑफ होऊन जाईल. तुम्हाला थोडे जास्त एफर्ट जे आहे ते सेकंड अटेम्प्टला टाकावे लागतील, सेकंड सेशनला टाकावे लागतील. जे विद्यार्थी असे आहेत की ज्यांची रेंज जी आहे ती 70% to 90% मध्ये आहे, तर त्या विद्यार्थ्यांना मी म्हणजे एकदम माझी विनंती आहे त्या विद्यार्थ्यांना की तुम्ही जो CETचं जे प्रिपरेशन आहे, पहिलं फिजिक्ससाठी केमिस्ट्रीसाठी तुम्ही दोघे बुक्स म्हणजे NCERT प्लस स्टेट बोर्ड आणि मॅथ्ससाठी फुल स्टेट बोर्ड पूर्ण सगळं जे आहे, जर समजा याचं सॉल्विंग तुम्ही 2 टाइम्स करू शकता. कारण यावेळेला जसा मेन्सचा पेपर थोडासा डिफिकल्टी लेवलला आहे तसं CETचा पण डिफिकल्टी लेवलला जाणार. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला CET रेंज पण एक चांगली करावी लागेल. मॅथ्ससाठी स्टेट बोर्डाचं जे मॅथ्सचं पुस्तक आहे ते त्या पुस्तकातले मिसलेनियसपर्यंतचे सगळ्या एक्सरसाइज तुम्ही जर समजा 2 वेळा कंप्लीट केल्या, 3 वेळा कंप्लीट केल्या, कारण तुमच्या हातामध्ये 50 दिवस येतात आणि 50 दिवसामध्ये तुम्हाला 50 चॅप्टर CET लेवलचे प्रिपेअर करायचे. तर नक्कीच मी सांगते, जर समजा तुम्ही 2 टाइम्स काय म्हणतात स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधून एक्सरसाइज कंप्लीट केला तर तुमची पर्सेंटाईल जी आहे CETचे पर्सेंटाईल हे नक्कीच 95, 96, 97 आणि तुम्हाला टॉप लेवलचे बेस्ट कॉलेजेस जे आहेत ते CETचे ऑफर नाही. ह्या सगळ्या गोष्टींसाठी या गोष्टीची टॉपमोस्ट रिक्वायरमेंट आहे की आत्ता 2 महिन्याचं प्रॉपर प्रिपरेशन. या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे क्रॅश कोर्स जो आहे तो चालू होतो 3 मार्चपासून. CETचा क्रॅश कोर्स, सेकंड मेन्सचा क्रॅश कोर्स आणि त्याच्याबरोबर CETचा क्रॅश कोर्स चालू होतोय. आणि CETची टेस्ट सिरीज पण त्याच्यामध्ये आणि जेई मेन्सची टेस्ट सिरीज पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल.
सो मी तुम्हाला आवाहन करते, जर समजा तुम्हाला क्रॅश कोर्सला जॉईन करायचं असेल तर 3 मार्चपासून माझ्याकडे क्रॅश कोर्स चालू होतोय. सकाळी 7 ते 1 चे लेक्चर असतील आणि प्रिपरेशन तुम्हाला सेंटरलाच करावं लागेल. सो हे थँक्यू. मेन पीएसचं अजून मला काय आवडलं की यांचे जे काही केस सिरीज किंवा बुक्स, परत डाऊट सेशन, त्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स आणि वाणी मॅडमचं पर्सनली विद्यार्थ्यांकडे असलेलं लक्ष ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि कुठे कोणी जर कमी पडत असला तर इमिजिएट त्याला कन्सर्न करणे, आईवडिलांची कन्सर्न करणे, काय प्रॉब्लेम आहे काय नाही. एक्चुअली मैं जिस दिन वानी मैम से मिली ना, मैंने उसी दिन डन कर लिया कि मुझे अलग अलग क्लासेस में जाना ही नहीं है. वानी मैम का मतलब जो डिवोशन है और जो डेडिकेशन है वो कहीं और मुझे मिल ही नहीं सकता था. तो वानी मैम ने और उनकी पूरी एंटायर टीम, वानी सर, हनी सर, पाठक सर और एक केमिस्ट्री के सर जो है, मुझे अभी उनका नाम याद नहीं आ रहा, बट वो सर और पूरे मतलब जितना भी स्टाफ मेंबर है सब ने पूरा कोऑर्डिनेशन किया. हमेशा कभी अगर मील लेट आया, क्या हुआ, कभी कभी बच्चों को मार्क्स कम आ जाते हैं तो बच्चे थोड़े डिप्रेस हो जाते हैं, तो उस टाइम पे सब ने बिल्कुल मतलब बच्चों को बूस्टअप किया और एक सही डायरेक्शन मिलना. बच्चे तो क्या मतलब एक हीरा है भाई, एक कोयले की खान में हीरा है, बट उसको तराशने का जो काम है वो वानी मैम ने किया. वानी मैम सर, इनके डेडिकेशन और एफर्ट्स के लिए हैट्स ऑफ. सुरुवातीला तो त्याला म्हणजे फंडामेंटल्स, ब्रिज कोर्स अशा प्रकारे बऱ्यापैकी आपल्या इथे हँडल झाल्यामुळे तो म्हणजे त्याचा बऱ्यापैकी तो गॅप निघाला स्टेट बोर्डचा आणि मग त्याची जर्नी तिथून सुरू झाली. आजपर्यंत त्याची जर्नी इथे सक्सेसफुल राहिली.